आपण काय खातो यावर आपलं शरीर किती दिवस चांगल्या पद्धतीने काम करेल हे ठरतं. पण आपल्या आजकालच्या खाद्य संस्कृतीने कॅन्सरला थेट आमंत्रण दिले. आजकाल खेड्यापाड्यातील किराणा दुकानात सुद्धा पॅकेट बंद चिप्स, बिस्किट, इन्स्टंट नूडल्स, केक्स आणि कोल्ड्रिंक्स सहजच मिळतात. आता हे पदार्थ बरेच दिवस टिकावे आणि खराब होऊ नये म्हणून त्यामध्ये प्रिझर्वेटिव्ह्ज, कृत्रिम रंग आणि इमल्सिफायर्स वापरले जातात. या रसायनांचा सततच्या सेवनामुळे आतड्यांचा आणि पोटाचा कॅन्सर होण्याची शक्यता अनेक पटीने वाढते. दुसरं म्हणजे प्लास्टिकचा विषारी विळखा. गावाकडे किंवा शहरात टपरीवर मिळणारा गरमागरम चहा प्लास्टिकच्या कपांमधून किंवा पातळ पिशवीतून दिला जातो. जेव्हा गरम अन्न किंवा पेय हलक्या दर्जाच्या प्लास्टिकच्या संपर्कात येतं तेव्हा प्लास्टिक मधील बीपीए आणि थॅलेट सारखी रसायनं अन्नात मिसळतात. ही रसायनं थेट शरीरातील हार्मोन्समध्ये बिघाड करतात, ज्यामुळे ब्रेस्ट कॅन्सर आणि प्रोस्टेट कॅन्सरचा धोका वाढतो. तिसरं म्हणजे रिफाईंड तेल आणि ट्रान्स फॅट. बाहेर रस्त्यावर मिळणारे वडापाव, भजी, समोसे तळण्यासाठी जे तेल वापरलं जातं ते तेल पुन्हा पुन्हा उकळवलं जातं. तेल वारंवार गरम केल्यामुळे त्याचे रूपांतर पॉलिसायक्लिक ॲरोमॅटिक हायड्रोकार्बन्स नावाच्या विषारी रसायनात होतं, जे अत्यंत कार्सिनोजेनिक, कॅन्सरला निमंत्रण देणार आहे. आता चौथा आहे भेसळयुक्त मसाले आणि दूध.